तालुक्यात शासकीय विश्रामगृह दिनांक 6 जानेवारी रोजी मुदखेड तालुका पत्रकार परिषदेच्या वतीने आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। पत्रकार दिनानिमित्त पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा पुष्प डायरी व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक BR कांबळे, शिंदे, किशोर पाटील हे सुद्धा उपस्थित होते। CRPFचे कमांडंट लीलाधर महाराणिया यांनी पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा मुदखेड यांच्या वतीनेही पत्रकारांना पुष्प, लेखणी व डायरी देऊन मान सन्मान करण्यात आला। यानंतर माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार, करीम खान साहेब, गिरीश कोत्तावार यांनी ही डायरी व लेखणी देऊन दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच दर्पण दिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी जिल्हा सहसचिव तथा दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी संजय कोलते यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शोध पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही या निमित्ताने तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। पोलीस आणि तालुका पत्रकार संघाच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दिगंबरराव कोलते यांनीही यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अनेकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी जिल्हा संघटक प्रतापराव देशमुख, माजी जिल्हा सहसचिव संजय कोलते, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौनते, उपाध्यक्ष नामदेव बिच्चेवार, कार्याध्यक्ष दिनेश शर्मा, शहराध्यक्ष अतिक अहमद, तालुका सचिव साहेबराव गागलवाड, प्रसिद्ध प्रमुख प्रल्हाद मस्के, तालुका संघटक राहुल आठवले, संपादक अजगर हुसेन, जयराम वन्ने, संतोष गाढे, रुखमाजी शिंदे, साहेबराव हुसरे, संतोष दरशवाड, शेख शमशोद्दीन, अब्दुल रजाक, धमतता कांबळे, शेख जब्बार, शेख इरफान, हाफिज कुरेशी, संतोष सावंत, हाकीम, पिराजी गाडेकर यासह आदी पत्रकार उपस्थित होते। विशेष बाब, दर्पण दिनांना राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना मात्र पडला विसर। N24 मराठी न्यूजसाठी तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।